नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. आपण पाहतो की टेस्ट ट्यूब बेबी आणि गर्भधारणेविषयी टेस्ट ट्यूब बेबीची व्यापकता आता सध्या जसजशी वाढू लागली आहे तसतशी ते करण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात विविधता आली आहे. आता निपुत्रिक दाम्पत्यांसाठी वरदान जे ठरतंय ते वरदान ठरणाऱ्या टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगत तंत्रज्ञानाची भरच पडते. आणि आपण जर दुसरीकडे पाहिलं तर आधुनिक मुली ज्या आहेत त्या करिअर प्रधान असल्याकारणाने स्वयंसिद्ध होईपर्यंत लग्न, गरोदरपणा किंवा मुलं या गोष्टी त्या पुढे ढकलतात. पण याचे नेमके परिणाम काय होतात याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर उमेश मराठे आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्ते. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर उमेश मराठे हे गायनेकोलॉजिस्ट, एंडोस्कोपिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. कोची येथून त्यांनी लॅप्रोस्कोपी आणि कोलकातामधून त्यांनी आर्टमध्ये फेलोशिप केली आहे. जर्मनीच्या ओल्डेनबर्ग विद्यापीठातून डॉक्टरांनी आर्टमधून डिप्लोमा आणि फेलोशिप सुद्धा केली आहे. डॉक्टरांनी आजवर 10,000पेक्षा जास्त लॅप्रोस्कोपी सर्जरी यशस्वीरित्या पार पाडल्यात. आजपर्यंत 2,000हून जास्त वंध्यत्वबाधित जोडप्यांना यशस्वीरित्या कमीत कमी खर्चात त्यांनी अपत्य प्राप्ती दिली आहे. डॉक्टर 2020-21मध्ये IMAचे नाशिक जॉईंट सेक्रेटरी होते. तर नॉक्स म्हणजेच नाशिक डिस्ट्रिक्ट गायनेकोलॉजी आणि ऑब्स्टेटिक सोसायटी 2019-20चे सेक्रेटरी सुद्धा होते. डॉक्टरांना अनेक प्रसारण माध्यमांनी आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार स्प्राउटिंग सीड्स IVF आणि फर्टिलिटी सेंटर हे बेस्ट IVF ब्रँड म्हणून 2019मध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सन्मानित करण्यात आले. डॉक्टर उमेश मराठे हे रुद्र बहुउद्देशीय संस्था या NGOचे फाउंडर प्रेसिडेंटही आहेत, ज्या डॉक्टर स्वतः आणि त्यांची संपूर्ण टीम नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागाचे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी विविध स्वरूपात मदत कार्य करते. डॉक्टर उमेश मराठे हे नाशिक रेडिओ 89.6 या कम्युनिटी रेडिओचे संस्थापक सुद्धा आहेत. आणि या रेडिओच्या माध्यमातून उमेश मराठे विविध क्षेत्रांमधील नामांकित व्यक्तींना एक हक्काचं व्यासपीठ देऊन जनजागृती करण्याचं काम करतात. आणि आज ते स्वतः स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत. तर आपण जर प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला म्हणजे असं की बऱ्याच लोकांच्या मनात टेस्ट ट्यूब बेबी हा एक म्हणजे याबद्दल एक गैरसमज असतो आणि ते IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी हे अगदीच डिफरंट आहेत असं समजतात. तर त्याबद्दल तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? हे बघ श्रद्धा, पहिलं टेस्ट ट्यूब बेबी इंग्लंडमध्ये जन्माला आलं. ओके. जेव्हा ही प्रक्रिया पहिल्यांदा जगात झाली तेव्हा ती टेस्ट ट्यूबमध्ये केल्या गेली होती. ओके. त्यामुळे तिला टेस्ट ट्यूब बेबी असं नाव पडलं. पण त्याला IVF हे त्याचं खरं सायंटिफिक नेम. आता IVF म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे आतमध्ये, विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर होणाऱ्या गोष्टी. विवो म्हणजे आतमध्ये आणि विट्रो म्हणजे बाहेर. तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे जे फर्टिलायझेशन होतंय ते शरीराच्या बाहेर होत आहे म्हणून त्याला IVF म्हणतात. तर दोन्ही गोष्टी एकच आहे, फक्त टेस्ट ट्यूब बेबी हे जनरलाइज टर्ममध्ये बोलतात, परंतु IVF हे सायंटिफिक नेम आहे त्याचं. अच्छा. पण डॉक्टर IVF राहिलेली गर्भधारणा टिकत नाही असा सुद्धा समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हे बघ, आता प्रेग्नन्सी जेव्हा ती नॅचरल राहते तेव्हा शरीरात हार्मोन्स सुद्धा तसे तयार होत असतात. ओके. स्त्रीबीज फुटतं, मग शुक्राणू जाऊन स्त्रीबीजाला फलित करतो आणि तो गर्भपिशवीत येऊन स्वतःला रुजवून घेत असतो. ओके. ही नॅचरल प्रक्रिया असते. त्याबरोबर ओव्हरीजमध्ये पण बदल होत असतात, म्हणजे बिजांडा कोशामध्ये. मग तिथनं हार्मोन रिलीज होत असतात आणि त्या प्रेग्नन्सीला वाढवण्यात मदत करतात. जेव्हा ते फर्टिलायझेशन आपण शरीराच्या बाहेर करतो, लॅबमध्ये करतो आणि रेडीमेड गर्भपिशवीत ठेवतो, तेव्हा हार्मोन्स आतमध्ये तयार नसतात, कारण की आपण हे आर्टिफिशियली सगळं करतोय. राईट. त्यामुळे नॅचरली तिच्या आईच्या शरीरात ते हार्मोन तयार होत नाही, मग ते बाहेरनं द्यावे लागतात. त्यामुळे अशा प्रेग्नन्सीज थोड्या नॅचरल प्रेग्नन्सीपेक्षा थोडा त्यांना सपोर्ट कमी असतो. आय मीन हार्मोनल सपोर्ट किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस जे काही प्रेग्नन्सीत होतात ते कमी असतात. त्यामुळे थोडा पर्सेंटेज जास्त असतो, पण टिकत नाही हा निव्वळ गैरसमज आहे, मुळीच नाही. आता औषधही तशी आहेत, तुम्ही काळजी घेतली डेफिनेटली, म्हणजे काहीतरी पर्सेंटेज म्हणजे 0 समथिंग पर्सेंटेजमध्ये फरक असेल, पण मुळीच तसं काही नाही आहे. बरेच औषधाने नवीन जसे शोध लागत आहेत, नवीन औषधं येत आहेत, त्याच्याने प्रेग्नन्सी चांगली टिकते आणि त्याचा आय मीन डिलिव्हरी रेटसुद्धा चांगला आहे, म्हणजे बेबी कॅरी होम रेटसुद्धा चांगला आहे. अच्छा. तर टेस्ट ट्यूब बेबी हा
कॉन्सेप्ट काय आहे तो सरांनी आपल्याला समजला. डॉक्टर, अजून एक यावर महत्त्वाचं विचारावं असं वाटतं की म्हणजे IVFची जी ट्रीटमेंट आहे ते जे होणारे बाळ जे होतं ते इतरांपेक्षा वेगळं असतं का? मुळीच नाही. हा देखील एक गैरसमजच आहे. आता एक सायकल कशी कंप्लीट झाली, ज्या मुली टेस्ट ट्यूब बेबीनी जन्माला आलेल्या आहेत, म्हणजे पहिली जी लुईस ब्राऊन म्हणून जी आली होती तिला देखील बाळ झालं काही 7-8 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर भारतातली पण एक कनुप्रिया म्हणून एक मुलगी, आपल्या दुर्गा म्हणतो आम्ही तिला, ती सुद्धा कलकत्त्यामध्ये फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी आपल्या देशातली, तर तिला सुद्धा बाळ झालंय. ओके, एक सायकल तयार झाली. ओके, बाकीच्या गोष्टी ज्या काही आहे, म्हणजे तुम्ही बुद्ध्यांक म्हणाल किंवा फिजिकल काही डिसॅबिलिटी म्हणाल, आता रिप्रोडक्शन, जसं मी म्हटलं तिला बाळ झालं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सायकल कंप्लीट झाली, राईट. तर असं मुळीच नाही आहे की ही बाळांना काही ते वेगळी असतात किंवा यांच्यात काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही एक्स्ट्रा असतात, असं मुळीच नाही आहे. ही बाळं नॉर्मल असतात. काही गोष्टी असतात काही 0.% येतात किंवा इक्सीच्या बाळांना काही कंजेनिटल ॲनोमली असतात, पण मुळीच नाही आहे तसं. दॅट इज व्हेरी, म्हणजे त्याच्यावर असं 100% तुम्ही म्हणू शकत नाही. पण ही बाळं आता आमच्या सेंटरला सुद्धा मोर दॅन 2000 बाळं जन्माला आलीत, पण सगळी बाळं नॉर्मल आहेत, तसं मुळीच काही नाही आहे. अच्छा, पण हे सर आता IVF केलं आणि त्यानंतर मग महिला ट्रॅव्हल करू शकतात का, किंवा मग लहान सहान कामं जी आहेत घरातली किंवा ती करू शकतात का, किंवा 9 महिने आराम करावा लागतो, झोपून राहावं लागतं, किंवा मग त्यांना इंजेक्शनसुद्धा घ्यावं लागतं, हे सुद्धा ऐकलंय मी. हे बघ, IVFची प्रेग्नन्सी, एकदा प्रेग्नंट झालं, प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी तुम्हाला इंजेक्शन्स घ्यावी लागतात. ओके, जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्येच एक 10 दिवस इंजेक्शन्स असतात. ओके, आता IVF बद्दल गैरसमज असा आहे की IVFची ट्रीटमेंट ही खूप पेनफुल असते, परंतु इंजेक्शन जे आहेत ते सुद्धा आता बऱ्यापैकी त्याचं वॉटर बेस्ड इंजेक्शन्स आलेत. पूर्वी ऑइल बेस्ड इंजेक्शन्स होते, ते पेनफुल असायचे. हे आता ॲक्वा बेस्ड इंजेक्शन्स आहेत, ते पेनफुल नाही आहे. ओके, तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर त्या आईला झोपूनच राहावं लागतं का, असं मुळीच नाही आहे. कारण की हे सायन्स नवीन आहे, लक्षात घे. हे सायन्स जसं जसं दिवस जात आहेत, हे सायन्स आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत. म्हणजे पहिली बेबी 40-45 वर्षापूर्वी जन्माला आली आहे, म्हणजे रिसेंट सायन्स आहे. परंतु पूर्वी कसं होतं ना, सायन्सबद्दल कमी माहिती होती, 25 इयर्स बॅक, 30 इयर्स बॅक, त्यामुळे बऱ्याचशे केअरफुली सगळं करायचे. पण आता असं मुळीच नाही आहे की तिला झोपूनच राहावं लागतं. आणि म्हणजे इवन माझ्याकडे अनेक मुली, आता जसं तू सुरुवातीला म्हटलीस की मुली करिअरमुळे लेट प्रेग्नन्सी ठेवत आहेत, तर बऱ्याचशा मुली ज्या करिअर ओरिएंटेड असतात, ज्या जॉब करत असतात, त्या ही ट्रीटमेंट घेतात. आणि त्यांना 9 महिने किंवा 1.5-2 वर्ष एवढी सुट्टी पण मिळणं अवघड असतं आणि त्यांना सुद्धा ते करायचं नसतं. त्यामुळे ह्या मुली पूर्ण 9 महिने अलॉंग विथ प्रेग्नन्सी त्या जॉब देखील करतात. तर 9 महिने म्हणजे बँकेतले अधिकारी असतील, इवन पोलीस दलातल्या पण मुली असतील, त्या पूर्ण 9 महिने जॉब करून मी त्यांना सांगत असतो पूर्ण जॉब करा. त्यामुळे असं काहीही नाही की त्यांनी झोपूनच राहायला पाहिजे. तर तो एक गैरसमज आहे, तसं काही नाही. त्यामुळेच बरेचशी लोक, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की खूप लोक ट्रीटमेंट करत नाही, मग मला 2 वर्ष घरी बसावं लागेल किंवा मला 9 महिने पूर्ण घरी, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचा जॉब पण करू शकतात आणि ही प्रेग्नन्सी सुद्धा ठेवू शकतात. बरेचसे जे गैरसमज आहेत ते डॉक्टर दूर करतायत. डॉक्टर, आपण पुढे जाऊया. जर एखाद्या कपलला आता IVF सजेस्ट केलं, तर मग त्या कपलला हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबायला लागला, म्हणजे किती पिरियड ऑफ टाईम थांबावं लागतं? जेव्हा आपण IVFची ट्रीटमेंट सुरू करतो, सुरुवातीला तिला 9 दिवस फक्त इंजेक्शन घ्यायला यायचं असतं. पण आता अशी पण इंजेक्शन्स आहेत की आम्ही ती तिच्याबरोबर पॅक करून देतो आणि ती घरी घेऊ शकते, किंवा तिच्या घराजवळ कोणी चांगली सिस्टर असेल किंवा डॉक्टर असेल तर त्यांच्याकडनं देखील घेऊ शकते ती. त्यानंतर 9व्या दिवशी, फक्त 6व्या दिवशी एकदा तिला सोनोग्राफीसाठी यायचं असतं आणि 9व्या दिवशी सोनोग्राफीसाठी यायचं असतं, कारण की अंडी वाढलीत की नाही आम्हाला बघायचं असतं. त्यामुळे त्या 2 व्हिजिट कंपल्सरी असतात. 9व्या दिवशी तिने जर एक ट्रिगरचं इंजेक्शन असतं, तिने ते इंजेक्शन आमच्यासमोर घेतलं तर बरं असतं. ते एक इंजेक्शन घ्यायला तिला यावं लागतं. आणि मग 36 तासांनी तिला आम्ही सकाळी बोलवतो, एक छोटी भूल देतो, ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो आणि अंडे काढण्याची प्रक्रिया करतो. ओके, त्यानंतर तिला जर फ्रेश ट्रान्सफर करायचं असेल, म्हणजे लगेच गर्भ तयार करून लगेच टाकायचे असतील, तर 3ऱ्या दिवशी तिला किंवा 5व्या दिवशी बोलून ते गर्भ ट्रान्सफर करतो. ती पण प्रक्रिया 20 ते 25 मिनिटाची असते. ओके, मग आता तू बघितलं की कंपल्सरी व्हिजिट ह्या 4 ते 5च आहेत. त्यामुळे खूप वेळ यावं लागतं, खूप थांबावं लागतं, असं मुळीच नाहीये. त्यामुळे
ही ट्रीटमेंट आता सोपी झाली आहे. जसं जसं त्याबद्दल गैरसमज दूर झाले किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान यायला लागलंय, त्याच्याबद्दल माहिती वाढायला लागली, तर ऑब्व्हियसली ते सिम्पल झालं आहे. तुम्ही जॉब करून सुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. अच्छा, तर टप्प्याटप्प्याने सर सांगतात आपल्याला ही प्रोसेस बिलकुल म्हणजे इझी आहे, जितकी वाटते तितकी हे नाही आहे, डिफिकल्ट नाही आहे. पण सर आता तुम्ही मगाशी जसं म्हणालात की बऱ्याच महिलांना गैरसमज असतो की ही जी ट्रीटमेंट आहे IVFची ती बरीच पेनफुल आहे. कारण IVF करण्यासाठी म्हणजे ॲप्रोच करण्याअगोदर त्यांनी बरेच यूट्यूबवर व्हिडिओजसुद्धा पाहिलेले असतात. त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्ही कसं त्या महिलांना मार्गदर्शन करू शकता? सर्वप्रथम यूट्यूब किंवा कुठलाही सोशल मीडिया असेल, हा सोशल मीडिया तुम्हाला फक्त ज्ञान देऊ शकतो, पण डिटेल आपल्याला कळत नाही त्यात. मला असं वाटतं तुम्हाला त्या गैरसमज असतील, जे काही तुमचे गैरसमज, म्हणजे यूट्यूबवर तुम्ही फक्त माहिती घ्या, परंतु डिटेल कुठल्याही प्रक्रियेची माहिती तुम्ही डॉक्टरशी चर्चा करू शकतात. आता आपण मूळ प्रश्नावर येऊ. श्रद्धा म्हणते की पेनफुल असतं का? तर मुळीच नाही. हा पण एक म्हणजे पूर्वी कसं, मी जसं सुरुवातीला बोललो की पूर्वी इंजेक्शन्स हे ऑइल बेस होते, आता ॲक्वा बेस आहे. आता काही सबक्युटॅनस इंजेक्शन म्हणजे स्किनच्या खालीच द्यायचे इंजेक्शन्स असतात, हे पेनफुल मुळीच नसतात. म्हणजे मी एक्सप्लेन करत असताना सांगत असतो पेशंटला की तुम्ही डायबिटीजची कशी ट्रीटमेंट, इन्सुलिनची इंजेक्शन कसे घरी घेतले जातात, ते ते रोज घेतात, 3 वेळा घेतात दिवसातनं, ते कुठे पेनफुल असतात, ते आनंदाने घेत असतात डायबिटिकचे पेशंट. त्याच टाईपचे इंजेक्शन्स असतात, ते तुम्ही घरी घेऊ शकतात. त्यामुळे पेन पार्ट हा नाही आहे. बरं, दुसरी प्रक्रिया जी इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे, म्हणजे इंजेक्शनचा विषय संपला, आता इम्पॉर्टंट प्रक्रिया जी आहे ती आहे OPU, म्हणजे अंडे काढण्याची प्रक्रिया. ही छोटी प्रक्रिया आहे, ही शॉर्ट ॲनेस्थेशिया आम्ही देतो त्याला. परदेशात इवन हे अंडर लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतात, परंतु आपल्याकडे आपण शॉर्ट ॲनेस्थेशिया देऊन करतो. म्हणजे आपल्या भारतात तशी पद्धत आहे. शॉर्ट ॲनेस्थेशिया म्हणजे 20 मिनिटाची भूल देतात आणि भुलेखाली अंडर अल्ट्रासोनोग्राफी गायडन्स ती प्रक्रिया केली जाते. तर त्याच्यामध्ये फक्त शरीरात एक सुई जाते, जशी इंजेक्शनची सुई आपल्या कमरेवर जाते ना, तशीच एक सुई जाते आणि ती अंडे काढून घेते. त्यामुळे पेन हा मुळीच नाही आहे. पेशंट ती प्रक्रिया झाल्यानंतर विदिन 2 आवर्स घरी जाऊ शकतं. राईट. त्यानंतर अजून एक महत्त्वाची प्रक्रिया असते, ती म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर, जी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रक्रिया असते. एम्ब्रिओ ट्रान्सफर ही प्रक्रिया विदाऊट भूल, इवन जशी सोनोग्राफी करतात तशा पद्धतीची पोझिशन देऊन फक्त गर्भ ठेवायचं असतो. ते खूप नाजूक प्रक्रिया असते, तिच्यात म्हणजे 0% पेन असतं असं म्हणूया आपण. तर पेन हा पार्ट नाही आहे कुठे. तो खूप मोठा गैरसमज आहे की पेनफुल आहे, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर की तुम्ही हे सांगताय, तुम्ही त्या प्रक्रियेतनं गेला नाहीत, पण तुम्ही रिअली तुम्ही बघितलं तर मुळीच पेनफुल नाही आहे आणि हा गैरसमज काढला पाहिजे. अच्छा डॉक्टर, मगाशी तुम्ही जसा उल्लेख केलात की जे इंजेक्शन्स आहेत, तर मग आता सर्वसामान्य लोकांना तर म्हणजे असं असतंच की काही औषधं गोळ्या घेऊन साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर स्पेसिफिकली हे जे IVFचे इंजेक्शन्स आहेत ते घेऊन काही दूरगामी साईड इफेक्ट्स वगैरे यावर होऊ शकतात का? खूप चांगला प्रश्न आहे तुझा. कारण की कुठलंही औषध घेत असताना आपण ते बघितलं पाहिजे, याचं मला साईड इफेक्ट काय आहे. साधारणतः डॉक्टर्स हे सगळं सांगतच असतात, म्हणून ओव्हर द काउंटर्स मेडिसिन घ्यायची नसतात, आम्ही असं सगळं पेशंट्सला सांगत असतो. आता IVFची जी इंजेक्शन्स असतात ना, सगळ्यात IVFला आपण खूप काही इंजेक्शन्स, म्हणजे हे बघा, गोनॅडोट्रॉपिन नावाचं एक इंजेक्शन असतं. गोनॅडोट्रॉपिन्स म्हणजे काय, जी हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात, म्हणजे स्त्रीच्या शरीरात तयार होतात, तीच हार्मोन्स आम्ही बाहेरनं देत असतो. आता ही हार्मोन्स हे कुठनं मिळतात? बेसिकली काही रिकॉम्बिनंट हार्मोन्स असतात, जी काही प्रक्रिया करून केलेली असतात, आणि काही युरिन एक्स्ट्रॅक्टेड असतात, म्हणजे मानवाच्या शरीरातलेच असतात. तर ही इंजेक्शन जी हार्मोन्स तुमच्या शरीरात असतात तेच आपण बाहेरनं देत असतो. राईट. मग त्यानंतर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या काही टॅबलेट्स असतात आणि काही रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतात. ही कुठलीही औषधं, यांचा लॉंग टर्म स्टडीज आहे, कुठल्याही औषधांचा काही त्याच्या म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही. आणि जसं मी हे सांगायचं तात्पर्य हेच की जी नॅचरली माझ्या शरीरात तयार होत तेच मी घेते, अशी एक भावना जर असली तर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. कारण की जसं मी म्हटलं, द सेम थिंग विच इज इन युअर बॉडी आपण ते बाहेरनं देतोय. तर याचा असा दूरगामी परिणाम किंवा लॉंग टर्म साईड इफेक्ट मुळीच नाहीये. ओके, आता कुठलंही औषध घेतलं जे बनवताना त्याचा एक बेस असतो किंवा काय ॲलर्जन्स असतात, तर ॲलर्जिक रिॲक्शन प्रत्येक गोष्टीची होऊ शकते. साध्या इंजेक्शनची देखील ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते, तेवढीच फक्त, परंतु लॉंग टर्म कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. अच्छा,
तर ही प्रोसेस इतकी इझी सर, जे टप्प्याटप्प्याने आपल्याला समजवतात आणि कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत जे IVFचे इंजेक्शन्स घेतो आपण त्यासाठी, हे सुद्धा डॉक्टरांनी खूप छान स्पष्ट केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. डॉक्टर, आणखी एक प्रश्न आहे की म्हणजे ज्यांना हा कॉन्सेप्ट आता माहीत नाही किंवा आपले प्रेक्षक पाहतच असतील, पण ही संपूर्ण प्रक्रिया फारच खर्चिक असते असं काही जणांचा समज आहे, तर त्यावर सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा. हो, IVF प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी इन्वॉल्ड असतात. आय मीन फक्त OPDमध्येच नाही, परंतु ऑपरेशन थिएटरमध्ये, एम्ब्रियोलॉजी लॅबमध्ये, IVF लॅबमध्ये ह्या सगळ्या अनेक गोष्टी त्यात इन्वॉल्ड असतात. त्यामुळे हा खर्चिक प्रक्रिया आहे. परंतु कारण की जेव्हा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेशंट आलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एक सायकलसाठी 95,000 रुपीज लागतील. आता 95,000 रुपीजमध्ये तुम्हाला इंजेक्शन्स असतात, ते इंजेक्शन्ससुद्धा डॉक्टर्स देतात. बऱ्याचपैकी ते इंजेक्शन इम्पोर्टेड असतात. त्याचबरोबर लॅबमध्ये ज्या प्रक्रिया होतात, म्हणजे भ्रूण बनवण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यात खूप असेप्टिक गोष्टी, आय मीन खूप स्टराईल ॲटमॉस्फिअर लागतं. ती असेप्टिक प्रिकॉशन्स मेंटेन करण्यासाठी त्या लॅबचा खर्च असतो आणि खूप डिस्पोजेबल असतात. म्हणजे अनेक गोष्टी फक्त एकदाच वापरता येतात, आपल्याला त्या पुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा लॅबमध्ये यूज होतात. त्यामुळे ही ट्रीटमेंट खर्चिक असते. परंतु मी IVF केलं म्हणजे लाखो रुपये जाणार, माझे खूप पैसे जाणार असं मुळीच नाही आहे. ही ट्रीटमेंट म्हणजे 95,000 इट्स अ बिग अमाऊंट, पण ही ट्रीटमेंट खर्चिक आहे. परंतु मला खूपच पैसे लागतील पुढे आणि माझी प्रेग्नन्सी एकदा राहिल्यानंतर मला एक्स्ट्रा औषधं घ्यावं लागतील असं मुळीच नाही आहे. पहिले 3 महिने काही सपोर्टिव्ह इंजेक्शन्स आम्ही देतो, परंतु ते पण रुटीन प्रेग्नन्सीसारखेच ते असतात. त्यामुळे असं एक्सेस अमाऊंट जाईल आणि खूप पैसे लागतील असं मुळीच नाही आहे. तो ऑब्व्हियसली 95,000 इज ॲन बिग अमाऊंट फॉर सामान्यांसाठी, त्याचा पण विचार केला पाहिजे. परंतु मी सांगत असतो की आपण 30% कपल्सला, जे वंध्यत्वाचे कपल असतात, साधारणतः वंध्यत्वाचा रेशिओ जनरल पॉप्युलेशनमध्ये 18 ते 20% आहे. आणि याच्यातल्या 30% कपल्सला तुम्हाला IVFच लागणार आहे. परंतु काय होतं ना, बऱ्याच वेळा IVF हा शब्द ऐकला की ती कपल्स थोडी घाबरतात आणि मग ट्रीटमेंट सोडून देतात. म्हणजे त्या कपल्सला सुद्धा मला सांगायचं की तुम्हाला जर एखाद्या तज्ज्ञाने, IVF तज्ज्ञाने सांगितलं की तुम्हाला IVF लागणार आहे, तुम्ही ती ट्रीटमेंट करून घ्या. कारण की तेव्हा जो तुम्हाला सांगतो की तुम्हाला IVFनेच बाळ होईल, तर त्याला माहिती असतं काय कॉजेस आहे, तुम्ही नॉर्मल नॅचरल प्रेग्नंट होऊ शकत नाही. तर ह्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून घेतला पाहिजे आणि ती ट्रीटमेंट केली पाहिजे. मग काय होतं ना, 2-3 वर्ष त्याच्यात जातात आणि तुम्ही वारंवार डॉक्टरकडे जातात, हा डॉक्टर बदल, तो डॉक्टर बदल, आणि प्रत्येकजण मग ही टेस्ट कर, ती टेस्ट कर, काही टेस्ट रिपीट केल्या जातात आणि याच्यात तुम्ही मौल्यवान वेळ वाया घालवतात. कारण की स्त्रियांसाठी बेस्ट काळ प्रेग्नंट होण्याचा 20 ते 30 वर्षाचा आहे. आता आपण मॉडर्न वर्ल्ड आलाय, आय मीन गर्ल्स आर बिकमिंग मोर करिअर ओरिएंटेड, त्यामुळे त्या म्हणतात की आम्ही लेट प्रेग्नन्सी ठेवू. परंतु हे आपली जुनी जाणती लोक जे सांगत होते की लवकर प्रेग्नन्सी होते, पण इम्पॉर्टंट आहे. करिअर आणि प्रेग्नन्सी या दोन्ही गोष्टी त्या व्यवस्थित हाताळू शकतात, परंतु तो वेळ निघून जातो. मग ह्या तुम्हाला 95,000 सांगितले, 1 लाख सांगितले, 1.5 लाख सांगितले आणि तुम्ही त्याच्यात वेळ घालवतात आणि नंतर 35 एजला, तुम्ही 40 एजला गेलात आणि तुम्ही सांगितलं आता आमच्याकडे पैसे आहेत डॉक्टर आणि आम्हाला आता ही ट्रीटमेंट करायची, पण तेव्हा त्या दोघांमध्ये इतके बदल घडलेले असतात आणि त्यांची प्रजनन कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि देन मग प्रॉब्लेम्स वाढतात. त्यामुळे ट्रीटमेंट खर्चिक आहे, परंतु ती मला असं वाटतं केली पाहिजे. डॉक्टर, यानंतर म्हणजे आता ज्या स्त्रिया पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटतात, त्यांना जास्त काही आयडिया नसते या संदर्भात, तर त्यांना संकोच वाटू शकतो किंवा डॉक्टर त्यांच्या तब्येतीशी कोणतेही संबंधित प्रश्न जे त्या विचारतात, म्हणजे संकोच करून विचारतात, तर त्याबद्दल तुम्ही महिलांना कसं मार्गदर्शन कराल? खरं आहे ते, कारण की हा विषय असा आहे की तुम्हाला फार तुमच्या इंटिमेट गोष्टीसुद्धा डॉक्टरबरोबर शेअर कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं, एक लक्षात घ्या, कुठल्याही डॉक्टरकडे एक पेशंट जेव्हा येतं त्याची भावना म्हणजे ती माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी मुलगी हीच असते. आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात, मला असं वाटतं अजून तरी आपल्या देशात तसं आहे की आपण डॉक्टरला एका देवाच्या ठिकाणी ठेवत असतो नाही की ही इज गोइंग टू डू एव्हरीथिंग फॉर मी. म्हणजे त्यांच्या डोळ्यात ती भावना असते का हे मला ना बाळ देणार आहेत, तेव्हा ते कनेक्ट होत असतो डॉक्टरशी. डॉक्टरला पण तो इमोशनल अटॅचमेंट होऊन जातो की नाही, मला ह्या भगिनीला किंवा ह्या मुलीला मला बाळ देणंच आहे.
तर मला असं वाटतं ही इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जर जोपर्यंत तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टरशी शेअर करत नाही, डॉक्टरला समजून सांगत नाही, तोपर्यंत त्यालाही कळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा संकोच ठेवायलाच नको. ओके, जिथे कुठे तुम्हाला असा संकोच वाटला तर बऱ्याच वेळा असिस्टंट डॉक्टर्स असतात, आमच्या सिस्टर्स असतात, काउन्सिलर्स असतात, आणि आता प्रत्येक IVF सेंटरला काउन्सिलर हे लिगली सुद्धा कंपल्सरी आहे. आणि त्या काउन्सिलरला तुम्ही, त्या फिमेल काउन्सिलर्स असतात, तुम्ही त्यांच्याशी ह्या सगळ्या मनातल्या गोष्टी सांगू शकतात. आणि अंटिल अनलेस आपण डॉक्टरला म्हणतात ना, डॉक्टरांपासून काही लपवू नाही, तर डॉक्टरांना तुम्ही सांगत नाही तोपर्यंत डॉक्टरसुद्धा ते प्रॉपर निदान करू शकत नाही. तर तो संकोच तुम्ही सोडलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्ही एंड प्रोडक्ट, म्हणजे एंड प्रोडक्ट काय, मला छानसं बाळ मिळणार आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं का तो संकोच असाही जाईल. अच्छा, तर तब्येतीशी संबंधित कोणते प्रश्न विचारतील डॉक्टर, असा विचार करून ज्या महिला असतात त्यांना ही काही गरज नाही, सरळ सरळ डॉक्टरकडे येऊन तुम्ही त्यांना कशाही बाबतीत विचारू शकता या संदर्भात. डॉक्टर, आणि मगाशी तुम्ही जो वयाचा मुद्दा काढलात, तर म्हणजे किती वयाच्या किती रेंजपर्यंत IVF केलं पाहिजे आणि त्याचा 35 वयानंतरचा रेशिओ काय? खूप खूप चांगला आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे हा सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. आम्ही याचं उत्तर लक्षात घ्या. प्रजनन हे जेव्हा पहिली पाळी येते कुठल्याही स्त्रीला, त्याच्यानंतर प्रजननसाठी परिपक्व होत असते. म्हणजे ऑब्व्हियसली आफ्टर 21 इयर्स तिची शरीररचना परिपक्व झालेली असते. ओके, आता स्त्रियांचं आपण बोलूया. स्त्रियांमध्ये जी बीजांडाकोशात अंडी असतात त्या अंड्यांची संख्या जेव्हा ती मुलगी तिच्या आईच्या गर्भात असते, गर्भपिशवीत असते किंवा गर्भात असते, तेव्हाच ती ठरलेली असते. मग त्याची संख्या कमी कमी होत असते. जेव्हा तिला पहिली पाळी येते तेव्हा त्याची संख्या एक फिक्स होऊन जाते आणि दर महिन्याला तिची संख्या कमी होते. आता एक सिंपल अंडरस्टँड करण्यासाठी मी सांगतोय की तिला जेव्हा पहिली पाळी येते तेव्हा तिची अंडी वापरायला सुरुवात होते. भलेही स्त्रीबीज एक तयार होत असेल, परंतु अनेक अंडी रिक्रूट केल्या जातात. म्हणजे समजा 100 अंडी रिक्रूट केल्या जातात, त्यातलं एकच अंड वाढतं आणि ते प्रेग्नन्सी म्हणजे स्त्रीबीज तयार करतं. तर असं दर महिन्याला अनेक वेव्स तयार होतात शरीरात आणि ती अंडी तयार होण्यासाठी बाहेर येत असतात, परंतु एकच अंड तयार होतं. असं होत 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 म्हणजे 20 म्हणजे समजा पाळी 16व्या 17व्या वर्षी आली असेल तर तेव्हापासून 45 वयापर्यंत ही सगळी प्रक्रिया चालू असते. म्हणजे दर महिन्याला अंडी ही संपत राहतात आणि 45, काही जणांच्या आता तर ते सुद्धा की लवकर पाळी जायला लागली आहे मुलींची, तर 42, 44, 45, 48 अशा वेळा ती अंडी संपतात आणि रजोनिवृत्ती येते, म्हणजे पाळी बंद होते. याचा अर्थ काय होतंय, अंडी संपतायत. ओके, आता अंडी फक्त संपतच नाहीत, म्हणजे प्रजनन शक्ती कमी होतच नाही, परंतु त्या अंड्यांची क्वालिटी सुद्धा डिटोरिएट होते. मी माझ्या पेशंट्सला समजून सांगत असताना सांगतो की हे बघ, 20व्या वर्षी तुझी स्किन कशी होती, आता 35व्या वर्षी तुझी स्किन कशी झाली आहे, याच्यात फरक पडलाय ना. मग काय झालं, ह्या पेशी बदलल्या की नाही. मग आतमध्ये सुद्धा तुझ्या ओव्हरीजमधल्या एग्सच्या पण चेंजेस होत असेल ना, जसे स्किनमध्ये होतं तसं आतमध्ये पण होतंय. मग ती एग्सची क्वालिटी पण जसं वय वाढेल तशी खराब होते. म्हणून संख्या आणि क्वालिटी, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी कमी होतात आणि त्यामुळे बेस्ट प्रजननचा काळ हा 20 ते 32 असतो. ओके, IVF तुम्ही कुठपर्यंत करू शकता, त्याचे रिझल्ट कसे असतात हा तुझा प्रश्न होता. IVF तुम्ही 45 पर्यंत करू शकतात. आता लिगल बंधनं आलीत. तुम्ही आता पूर्वी, आता मध्ये तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की एवढ्या वर्षाची स्त्रीने बाळाला जन्म घातला, हे सगळं चालू होतं. पण 21 नंतर आपल्या देशात कायदा आला, IVF वर अनेक बंधनं आली आणि ते लिगलाइज करून घ्यावं लागतं सगळं. म्हणजे ह्या एज नंतर तुम्ही IVF करू शकत नाही. आता पुरुषांना पण वयोमर्यादा आली आहेत. पुरुषांना 50 वयाची आली आहे, स्त्रियांना 45 वयाची आली आहे. आणि ह्या सगळ्यामुळे ते तुम्हाला वेळेतच केलं पाहिजे. परंतु जसे मी म्हटलं की क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही कमी होतात, तर 35 नंतर प्रेग्नन्सी रेट खूप कमी होऊन जातो. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला का IVFचा सक्सेस रेट किती, आपण जर असं विचारलं तर तो पण एजनुसार बदलतो. तर जगभरात IVFचा सक्सेस रेट 60 ते 70% आहे, पण बेबी कॅरी होम रेट अजून कमी आहे. कारण की नंतर काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, गर्भधारणेमध्ये काही अबॉर्ट होऊ शकतात, काही अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे तो कॅरी होम रेट आहे. पण 35 नंतर तो प्रेग्नन्सी रेट कमी होऊन जातो. तो 30 ते 35च राहतो. 40 नंतर तो 25च राहतो.
एवढंच आहे की आता आपण पूर्वी कसं होतं ना, एकदा भ्रूण बनवले की त्याच सायकलमध्ये ते ट्रान्सफर करावं लागत होते, परंतु टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता आपण एका सायकलमध्ये समजा 6 ते 8 भ्रूण बनवले तर तुम्ही 6 ते 7 भ्रूण फ्रीज करू शकतात आणि नंतर फक्त गर्भ सोडण्याची प्रक्रिया उरते, म्हणजे इंजेक्शन्स आणि ओव्हम पिकअप म्हणजे अंडी काढण्याची प्रक्रिया एकदाच होते, फक्त भ्रूण टाकण्याची प्रक्रिया तुम्ही 2-3दा करू शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सी रेट असा वाढू शकतो. म्हणजे एकदा केलं तर 30% असेल तर 2-3 वेळा केलं तर ऑब्व्हियसली तो पर्सेंटेज वाढेल. अच्छा, नक्कीच. तर तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टरांनी सगळ्यात छोट्यातल्या छोट्या गोष्टी कॉन्सेप्च्युअल सगळे टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर मांडलेले आहेत. जे गैरसमज होते ते सुद्धा दूर केलेले आहेत आणि फार छान त्यांनी उत्कृष्टरित्या डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता, काळजी घेऊ शकता. आणि डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तर हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.